नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशवर पुन्हा एकदा आपला दावा सांगितलाय. चीनकडून अरुणाचल प्रदेश हा त्यांचा मूळ भाग असल्याचं नमूद करण्यात आलंय. चीनच्या आक्षेपार्ह विधानाला पंतप्रधानांचा अरुणाचल दौरा कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना चीनकडून त्यांच्या या दौऱ्यावर आक्षेप घेण्यात आला होता, परंतु भारत सरकारने चीन हा या प्रदेशावरील दावा सपशेल फेटाळलाय. याच पार्श्वभूमीवर चीन लष्कराकडून पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या राष्ट्रीयत्वाविषयी विषारी फुटकार काढण्यात आलाय. प्राथमिकदृष्ट्या राज्य सरकार केवळ विरोधकांवर कारवाई करताना आढळत आहे. विरोधक सत्तेत दाखल झाले की कारवाई थंडावते. सर्व बेकायदा कामे कायदेशीर होतात अशा शब्दात उच्च न्यायालयानं सोमवारी राज्य सरकारचे वाभाडे काढले आहेत. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्य सरकारने एसटी बसवर निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान या जाहिराती लावल्या होत्या. या जाहिरातीसह इतर राजकीय जाहिराती तात्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळानं संबंधित विभाग, नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. एसटी महामंडळातील दुरावस्थेबाबत असलेल्या बसवर राज्य सरकारनं लावलेल्या निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान ही जाहिरात लावली होती. एसटी बस स्थानक, आगारात आणि विविध आस्थापनांवर अधिकृत अनधिकृतपणे राजकीय जाहिराती लावल्या आहेत. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानं आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सार्वजनिक प्राधिकरणे किंवा खासगी मालमत्तांच्या ठिकाणी लावल्या जाणारे होर्डिंग्स, बॅनर तात्काळ हटवण्यात यावे अशा सूचना पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरामध्ये 2 दिवसांमध्ये 12,300 होर्डिंग्स, पोस्टर्स, बॅनर काढण्यात आले. पोस्टर्स होर्डिंगवरील कारवाईबाबत पालिका ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. मात्र जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार नाही असं प्रशासनानं जाहीर केलंय. तसेच कार्यमुक्तीसाठी कोणीही गैरप्रकार करत असेल तर संबंधितांवर कारवाईचा इशाराही जिल्हा परिषद प्रशासनानं दिलाय. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय 7 एप्रिल 2021 नुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राज्यस्तरावर पूर्ण करण्यात आली आहे. पीसी येथील बांधावरील एका रबरी ब्लॅडरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्यानं पाणी गळती सुरू झाली. या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं मंगळवारी संपूर्ण मुंबईत 15% पाणी कपात केली जाणार आहे. पीसी येथील बांधावरील गेटच्या 32 पैकी एका रबरी ब्लॅडरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्यानं पाणी गळती सुरू झाली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पीसी येथील पाण्याची पातळी 31 मीटरपर्यंत खाली आणण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या जलअभियंता विभागाला भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला आहे. वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. त्यामुळे राजापूर शहराला नैसर्गिकदृष्ट्या पाणी पुरवठा करणाऱ्या कोदोली धरणातील पाणीसाठा देखील खालावला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे पाऊस सुरू होईपर्यंत नियोजन करून नगर परिषद प्रशासनाला शहरवासियांना पाणी पुरवठा करावा लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर नगर परिषद प्रशासनानं आता 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. बुधवारी 20 मार्च पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर शिमगोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली अहमदाबाद मडगाव साप्ताहिक होळी स्पेशल 19 मार्च पासून धावणार आहे. वसई मार्गे धावणाऱ्या 22 डब्यांच्या स्पेशलमधील बोरिवली, विरार, वसईत स्थित चाकरमान्यांची गावी येण्यासाठी होणारी यातायात काही अंशी कमी होणार आहे. अहमदाबाद मडगाव साप्ताहिक होळी स्पेशल ट्रेन 19 ते 26 मार्च दरम्यान धावेल. अहमदाबाद येथून सकाळी 9:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता मडगाव येथे पोहोचेल. रत्नागिरीत गेल्या 19 वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. यंदा सुद्धा 9 एप्रिल रोजी ग्राम मंदिर, भैरी मंदिर ते समाज मंदिर, पतित पावन मंदिर या मार्गावर जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. यासंबंधीची पहिली बैठक रविवारी पतित पावन मंदिरात झाली. यावेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती तयार करण्यात येणार आहे. ग्रामदेवता श्रीदेव भैरी मंदिर ते समाज मंदिर, श्री पतित पावन मंदिरापर्यंत ही स्वागत यात्रा 20व्या वर्षी निघणार आहे. मुंबई स्थित कोकणवासियांची शिमगोत्सवाकरता गावी येण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासनानं 12 होळी स्पेशल ट्रेन जाहीर करत चाकरमान्यांना दिलासा दिला असतानाच मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता 15 जादा बसेसची व्यवस्था एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागानं केली आहे. परतीच्या प्रवासासाठी 54 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून चाकरमानी कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसह खासगी वाहनानं गावी दाखल होऊ लागल्यात. रेल्वे प्रशासनानं जाहीर केलेल्या 7 होळी स्पेशल ट्रेन देखील कोकण मार्गावर धावत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यावधी क्रेडिट कार्ड धारकांना धक्का दिलाय.
SBI क्रेडिटने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे। हे नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील। या नवीन नियमानुसार SBI क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यावर कोणते रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत। 1 एप्रिल पासून ठराविक क्रेडिट कार्डवर हा नियम लागू होईल, तर 15 एप्रिल 2024 पासून उर्वरित कार्ड्सवर नियम लागू होणार आहेत। मिरज शहरातील शास्त्री चौक वांड्रे कॉर्नर येथे कर्नाटकात तस्करीसाठी वाहतूक करण्यात येणारी वेल माशाची उलटी पकडण्यात पोलिसांना यश आलंय। तब्बल 19 कोटी रुपये इतकी या अंबरग्रिसची किंमत आहे। पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे। संशयित मंगेश माधव शिरवडीकर, संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर आणि वैभव भालचंद्र खोबरेकर यांचा यामध्ये समावेश आहे। झाड माणसाला शुद्ध प्राणवायू देतो, पाऊस देतो, पांथस्थाना आश्रय देतो, तरीही माणूस त्याच्या मुळावरच उठलाय। साताऱ्यातील वायसी कॉलेज समोर एका झाडाच्या मुळावर कुऱ्हाडीनं सपासप वार करून त्यावर ऍसिड टाकत झाड जाळून मारण्याचा प्रयत्न सोमवारी उघड झालाय। आपले घर, ऑफिस तसेच शहरातील रस्त्याकडेला लावलेली झाडं माणसाला शुद्ध प्राणवायू, मोकळी हवा, सावली देत असतात। त्या बदल्यात झाड माणसाकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही। सजीवाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या झाडाच्या मुळावर माणूस का उठला हेच कळायला मार्ग नाही। मुंबई नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनी उड्डाण पुलावर एका मोटर कारला सोमवारी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली। आगीत कारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले। आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय। आगीच्या घटनेनं मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती। ही माहिती मिळताच पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत फायर वाहनासह रेस्क्यू वाहन, वॉटर मिक्स फायर वाहनांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। बिग बॉस OTT2 विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव रेव पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे। रेव पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशला रविवारी अटक केलं होतं। त्यानंतर एल्विशने पार्टीत सापाचं विष पुरवलं असल्याचं कबूल केल्याची माहिती समोर आली होती। सुरुवातीला एल्विशने हा गुन्हा कबूल करण्यास नकार दिला होता, मात्र पोलिसांनी इंगा दाखवल्यानंतर एल्विशने अखेर त्याचा गुन्हा मान्य केलाय। आता एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। एल्विशने गुन्हा कबूल केल्यानंतर तो रेव पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा करत होता याचा देखील उलगडा झालाय। यंदा होलिका दहन 24 मार्च आणि धुलीवंदन 25 मार्चला असून लोक होळीच्या रंगात रंगल्याचं पाहायला मिळतंय। काही वर्षांपासून होळीप्रेमी रंगाच्या तुलनेत गुलालाला जास्त प्राधान्य देत आहेत। होळी निमित्त बाजारात प्रचंड उत्साह असून 500 टनाहून अधिक गुलालाची उधळण अर्थात 5 कोटीहून अधिक गुलाल विक्रीची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे। होळीला एका आठवड्याचा कालावधी उरला असून गुलाल उत्पादक आणि रंग विक्रेत्यांची तयारी जोरदार सुरू आहे। नवी मुंबईच्या APMC बाजारपेठेत डाळींचे दर वाढलेत। हवामानानुसार डाळींचे दर ठरतात, मात्र गेल्या वेळेच्या तुलनेत यावर्षी दर 10 ते 20 रुपयांनी वाढलेत। मागणी आहे, मात्र दर वाढल्यानं कमी प्रमाणात खरेदी करताना ग्राहक पाहायला मिळतात। एप्रिलमध्ये नवीन आवक दाखल होणार आहे, मात्र यापुढेही डाळींचे दर हे वाढतच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे दरवाढीमुळे गृहिणींमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे। सोमवारी 49,000 पेट्यांची आवक झाली आहे। होलसेल मार्केटमध्ये हापूस 300 ते 1,000 रुपये डझन आणि किरकोळ मार्केटमध्ये 700 ते 1800 रुपये डझन दरानं विकला जातोय। यापुढे आवक वाढतच राहणार असल्यानं होळीला मुंबईकरांना मुबलक आंब्याची चव चाखता येणार आहे। प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असते, परंतु यावर्षी होळीलाच मार्केट आंबामय होणार असल्याचं स्पष्ट झालंय। APMC फळ बाजारात अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणात खरबूज फळे आली आहेत। या फळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असल्यानं सध्याचे दर होलसेल मार्केटला 30 ते 40 रुपये आहेत। या फळांना चांगलीच मागणी असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। फळे खरेदी करण्यासाठी APMC बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मुंबईचे पूर्व उपनगर येत्या काळात फ्लेमिंगोचे उपनगर झाल्यास आश्चर्य वाटायला नको। शिवाय फ्लेमिंगो पाहायला शिवडीपर्यंतही जाण्याची आता आवश्यकता नाहीये। येत्या वर्षभरात भांडूपमध्ये फ्लेमिंगोचे थवे पाहायला मिळतील, त्यामुळे पर्यटकांसोबत पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनाही पर्वणी मिळणार आहे। अलीकडच्या काळात नवी मुंबई ऐरोलीचा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येथे येत असतात, त्यामुळे फ्लेमिंगो दर्शनासाठी थेट शिवडीला जाण्याची गरज आता उरली नाही। ऐरोली पाठोपाठ भांडूपमध्ये देखील फ्लेमिंगो मुक्कामाला येणार आहेत। आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंनी उसळी घेतली आणि किमती पुन्हा एकदा वाढल्या। महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात तुफान तेजी आली आणि परिणामी अजूनही ग्राहकांना चढ्या दराने सोनं खरेदी करावं लागत आहे। देशांतर्गत आणि परदेशी बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असून देशांतर्गत बाजारात सोने 420 रुपयांनी वाढले आहे, तर चांदीच्या दरात देखील थोडीशी वाढ झाली आहे।
गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार सोन्याची किंमत आज सुमारे 420 रुपयांच्या वाढीसह 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,840 रुपये, तर चांदीच्या भावात किरकोळ वाढीसह 75,660 रुपये प्रति किलो विकली जाते. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.